मित्रांनो, कसे आहात? आज आपण नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 मी व माझे कुटुंब हा पाठ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कुटुंब म्हणजे काय? आपल्या घरातील राहत असणाऱ्या व्यक्ती. सांगा बरं, तुमच्या घरात कोण कोण राहतं? मम्मी पप्पा, आजी आजोबा, काका काकी, लहान भाऊ, मोठे भाऊ, बहीण हे सर्व जे राहतात त्याला आपण कुटुंब असं म्हणतो. तुम्हाला पुढे झाड दिसतं का? त्या झाडावर वेगळे आकार दिसतात का? हे आकार चौकोनी आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या कुटुंबात ज्या ज्या व्यक्ती राहतात त्या व्यक्तींचे फोटो या चौकोनात लावायचे आहेत आणि त्याखाली त्यांचं नाव सुद्धा लिहायचं आहे. यासाठी तुम्हाला जर फोटो नाही मिळाले तर तुम्ही तिथे चित्र सुद्धा काढू शकता आणि त्या चित्राखाली नाव लिहायला आणि चित्र काढायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही घरातील मोठ्या माणसांची मदत सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही इथे चित्र काढा किंवा फोटो मिळवून ते फोटो लावा. आता इथे बघा, मीना ही एक मुलगी आहे आणि या मीनाने घरातील सर्वांची चित्र काढलेले आहेत. मीनाने आजी आजोबा, मम्मी पप्पा अशी चित्र काढून या सर्व चित्रांना नावं दिलेली आहेत. तुम्हाला सुद्धा असे चित्र काढून नावं द्यायची आहेत. आता इथे मीना आणि तिचा भाऊ राजू याचं सुद्धा तिने चित्र काढलेलं आहे आणि ते दाखवलेलं आहे. बघितलं का तुम्ही? आता तुम्ही घरी जाऊन सुद्धा असेच आपल्या या झाडात जे चौरस आहेत त्या चौरसाला चित्र लावा, चित्र काढा किंवा फोटो लावून नाव द्या. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही काढा आणि तुमच्या घरातील व्यक्ती काय काय काम करतात, कोण काय काम करतो, कोण कशात मदत करतो, हे सगळं तुम्ही समजून घेऊन उद्या तुमच्या क्लास टीचरना, वर्ग शिक्षकांना सांगायचं आहे. धन्यवाद.